नमस्कार मित्रमंडळी, कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आता आम्ही जातोय, राईडला जातोय. खूप लेट झालाय, 6:30 झाले. तुम्हाला पुढे भेटतो. तर आम्ही खूप मागे 6:30ला निघालोय. 6 वाजता निघायचा प्लॅन होता. तर चला, आता तुम्ही डिस्क्रिप्शनवरनं समजलं असेल आम्ही कुठे जातोय. तर चला, पहिलं आता आपण भेटू सगळ्यांना. आम्ही आता वाशीला आलोय आणि हे बघा आपले सगळे मित्र आहेत. ऑलरेडी सगळे मित्र इथे पोहोचलेले आहेत. आम्ही खूप लेट आलो. रोहन, आकाश, गणेश, काय उलटी होते. रोहन ह्याचं तोंड बघा, झोप पूर्ण करून आलाय. पूर्ण झोप भावने 3 वाजता झोपलोय. स्नॅपचॅट चालू असतं सध्या. बॅन करा स्नॅपचॅटला, फॉलो करा. चालू निघायचा प्लॅन होता आमचा, पण आता 7 वाजले आणि आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे पनवेलला. अजून आपले मित्र भेटणार आहेत. 28 मिनिट्स दाखवते. तर चला, आता आपण भेटूया डायरेक्ट पनवेलला. तिकडे दत्त स्नॅक्स आहेत, तिकडे आमचा मीटअप म्हणजे मीट पॉईंट आहे. मग तिथून आपण निघू. चला मग. काय थंडी आहे की नाही? खूप आहे. किती? मला काय विचारतो? मला विचारायचं. हवा नाही लागायचं, सगळी हवा मला आहे. पनवेलला पोहोचलोय. दत्त स्नॅक नाही, ओम साई आहे. इथून वाशीवरनं येताना ओम साई लागतं. तर आता आम्ही पोहोचलोय आणि आपल्यावर जॉईन केलंय विशाल, स्वरूप आणि सुजय, नेहमीचे मेंबर आणि पनवेलचे काय होत रडत असलेले. मी येणारच नव्हतो, रोहन बोललो म्हणून मी आलोय, नाही तर मी आलोच नव्हतो. तर मी काय बोलतो, आता आम्ही आता नाश्ता वगैरे करू इथून. आणि अजून 2 जण आहेत, ते आता आंघोळ करतायत. स्वप्नील आणि समीर आता आंघोळ करतायत. तर रोहन काहीतरी बोलत होता, विशालला काहीतरी बोलत होता. विशाल हे काय, पोराची चप्पल, याची बायको बोलते सकाळी 5 वाजता उठून शूज घालून गेली. कुठे गेली असेल ते तुम्ही विचार करा. काल गेली बाबा पिकनिकला. हे काय विशाल, पण विशाल हे काय? हा विशाल काय बायकोमुळे करावं लागतं. आता काय सगळ्यांना कळणार आहे, सगळ्यांना. बोल, तुझ्या वहिनीला बोल काहीतरी. वहिनीला सांग, वहिनीला चांगला केला वहिनी चांगला केला. तर चला, आता आपण अजून 2 जण येतात, ते आले की मग नाश्ता वगैरे करू आणि लगेच निघू. तर चला. तिकडे फुल अरे कालची उतरली नाही. अरे हे काय बोल सदरा. हो, एक नंबर. अरे नमस्कार. आईने सांगितलं सदरा घालून. समीर, लेट केलंस, थँक्यू. 10 मिनिटं लेट आहेस तू. चालायचं रे कार्ट्यामुळे. तर चला पहिला नाश्ता करून घेऊ. काय बोलतो स्वरूपला काय आलं? मस्त आहे भाई. मी सध्या भूक लागल्या मला, खाऊन घेतो. स्वरूपच्या आईला सोडून गेलो ना ऑफिस. अरे यार, आता मी दुसरी शोधतोय.
मी अननोन ॲडव्हेंचर्स म्हणून एक बायकिंग कम्युनिटी आहे आमची. तो कुठल्याही तुम्ही टू व्हीलर असू द्या, काही असू द्या, तुम्ही फिरतात इकडे तिकडे, तर आम्ही एक सोशल कॉज ऍक्टिव्हिटी आणली आहे. तुम्हाला एक चिठ्ठी काढायची आहे. ओके. या चिठ्ठीमध्ये 2-3 सोशल कॉजेस आहेत, ते तुम्हाला ओपन केल्यानंतरच कळेल. ते कॉज पण आम्हीच तुम्हाला सपोर्ट करणार की तुम्हाला काय नक्की करायचं. तर आपण एक स्टार्ट करूया. ओके चालेल. कुठे गेला बरं सोपी इंग्लिश म्हणून येतं ना फीड अ ह्युमन. ओके. आता तुम्ही जाताना तुम्हाला कोणता पण असा माणूस दिसला, needy person, त्याला फूड त्याला फक्त हे पॅकेट द्यायचं. ओके, एक नंबर. आता किती लोक आहेत तुम्ही? आम्ही 10 पकड 10. लगेच. तर आता आम्ही ओम साईला थांबलेलो. तर आपल्याला चांगले बोलतात ना अननोन ॲडव्हेंचर्स आहेत, ते आपल्याला भेटलेले आहेत आणि यांचे एक मस्त सोशल कॉज चालू आहे. तर त्यामध्ये चिठ्ठी काढायची आणि त्यानंतर चिठ्ठी काढून तुम्हाला त्याच्यात एक सोशल कॉज मेन्शन असेल. जसं यांच्या ग्रुपमध्ये आता एकाने काढले, त्याच्यात आमचं एक कॉज आहे फीड अ ह्युमन. पण आम्ही त्यांच्यासाठी एक फूड पॅकेट ठेवलेलं आहे, ते आम्ही तुम्हाला हँडओव्हर करणार. तुम्ही ऑन द वे जाताना कुठल्याही एक गरजू माणसाला ते देऊ शकता. हो नाही, नक्की आता गरजू माणसाला देऊ. आणि खूप मस्त करतायत सोशल वगैरे, आणि काही स्पॉन्सर वगैरे नाहीत, ते स्वतः करतायत. त्यामुळे खूप अप्रिशिएट करा. मी तुम्हाला याची ना लिंक, युट्यूबची लिंक आहे तुमची? युट्यूबची पण आहे, युट्यूबची आणि इन्स्टाची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईल, तर तुम्ही नक्की फॉलो करा. तुझं नाव काय? रोहित. हाय. तुझ्या चॅनलचं नाव काय? शुद्ध इंडियन नावाचा माझा चॅनल आहे. ओके. तुम्ही त्याच्यापेक्षा अननोन ॲडव्हेंचरचं जे चॅनल आहे ते फॉलो करा. त्याच्यात आम्ही रायडिंगचा खूप ऍक्टिव्ह आहे आता, तर तुम्हाला दिसून येणार आमच्या रायडिंग. भावांनो एक एक करून घ्या. चला आता एक घेऊया. एक घ्या. हळू. भरसू घ्या पॉट. नाही, याच्यातून काय स्मोक नाही निघणार. घे. एकच घ्यायचंय. फीड अ ह्युमन ने मेल करू. फीड अ बर्ड. एक नंबर. टू फीड अ बर्ड. ओके चालेल. Please follow us on our Instagram. This is our Insta ID, Unknown Adventure 0. It is in the description as well. आमची युट्यूबची लिंक पण दिली आहे भावानी. Please follow us. We do good cause like these, like feed a bird, feed a human, these kind of things. Apart from that, if you are into riding, please reach out to us. We are planning for Ladakh as well soon. अगर लडाख जाना है ये साल तो चलिए हमारे साथ. आणि तुम्ही आम्हाला तसं सपोर्ट करत राहा. आम्ही पण एक दिवस अशीच काहीतरी कॅम्पिंग चालू करू नक्की. आणि तुम्हाला परत एकदा आपण हे करू, परत कोलॅबरेशन वगैरे करू. चालेल. चला भेटूया. चल बाय. वा पहिला टास्क कम्प्लीट झाला आपला. विशाल कसले फास्ट गेलात तुम्ही. रपरप किती 80चा गप. इकडे 70 चालवतोय, 60 चालवतोय. तो सम्या आणि स्वप्न कुठे गेले? पुढे आला काय फोटो?
आलोय. लोणावळ्याला मेन पॉइंट, मेन ब्रिज आहे सर्वात फेमस, तिकडे आलोय. आता इकडे फोटोशूट्स वगैरे चालतील, फोटोशूट करणार आहेत. सगळ्यांच्या गाड्या लाईनीमध्ये लावल्या आहेत मस्तही. आणि काय आहे पुढचा आयडिया माहिती आपला दादा बोलला गाड्या लावा गाड्या पुढचा प्लॅन काय आहे? तू कोण देतोय? वरती देतात ना भाई. मग ते देणार आहेस? तुकडे व्हिडिओ काढतोय. लग्न झालं माझं पण बघत नाही माझ्याकडे. मग काय झालं? हा अच्छा नंतर जलच होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. तिथे देवीच्या पायथ्याशी आलोय आम्ही. दर्शन घेतलं, आता वरती जाऊ. वरती बाईकने जायचा विचार चाललेला, पण आता हिला कसं की बोलतायत की आम्हाला चालायची खूप इच्छा आहे, खूपच चालायची इच्छा आहे. त्यांच्या तोंडावरनं दिसतंय की खूप सगळे चालणार आहेत. तर आता आपण चालत चालत वरती जाऊया आणि मग तुम्हाला भेटतो. मग चला. फायनली आम्ही एकविरेला देवळात वरती आलोय आणि ओटी घेतली आहे. पण आता लाईन बघून असं वाटतं की अजून 2-3 तास तरी आरामात आहेत. आता 2-3 तास तरी लागतीलच. काय विचार तू बोला आता असं तो लवकर तुम्ही नंबर लावायचा ना पुढे. काय वाटतं किती वाजता निघू आपण? 3 तास एक वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत निघू. गर्दी तर खूप आहे. बस 15 मिनिटं चढायचं, जास्त नाही. 15 मिनिटं चढायचं जास्त, असा रोहन बोलला. त्याला बोललो चल जाऊया बाईकने. नाही एवढं आलोय तर आपण नाश्त्याला जर निघला असतं ना, निघला मिसल पाव नडते अजून काय नाही. मिसल आणि 2 पाव एक्स्ट्रा खाल्लीच नाही त्याला. तो बघ तो मिसल पाव नवीन होता आज. आणि नेहमीप्रमाणे याची आपली चप्पल नडली आपल्याला. माझी नाही चप्पल नडली. काहीतरी बोलणार होता. हा नेक्स्ट टाइम पासून भावाला चप्पल शूज द्या. पोरं जाम मारतात त्याची. मारतात अरे पण चिडवतात. अरे पण तुला माहिती नाही माझं लग्न झालंय. आम्ही सांगितलं ब्लॉग मध्ये आता 3 तास लागणार आहे दर्शन घ्यायला. आता तुम्ही मजा घ्या. लाईन लावली आहे. तर बघू आता कधी आपला नंबर येतो आणि कधी दर्शन होत आहे. तिथेच अटकलाय. 11 वाजता आता प्रॉपर झाली ना. 11 वाजता इकडून लाईन चालू झाली. 11 वाजता आता बघू. जास्त थांबलोच नाही. प्रशांतला मिस करतोय की नाही? करतो ना किती मिस करतोय प्रशांत?
आला असता तर जरा टाइमपास झाला असता आणि माझ्या गाडी पुढे खाली होती गाडी आणि गाडीत पेट्रोल पण भरलं असतं, नाश्त्याचे पण खर्च केला असता. तर प्रशांत सदा खूप मिस करतो तुला, पुढच्या वेळी ये. पेट्रोल मी टाकतो फक्त खाण्याचं नसतं. शेवटी साम्याला त्याचा करता धरता भेटलाच. स्वप्न भेटलेला, स्वप्न करता धरता भेटला सम्याचा. मातेचं दर्शन घेऊन आलो. तर कसं वाटलं आपली जर्नी? आपली जर्नी कशी वाटली सगळ्यांना विचारूया. कशी वाटली जर्नी? खूप कशी वाटली? खूप छान. ट्रॅव्हल कसं झालं? ट्रॅव्हल एक नंबर. ट्रॅव्हलिंग कुठे झालं तुमचं? काय होतं अजून बाकी आहे. आता चला, आता आपण ठरल्याप्रमाणे आपली मिसळपाव खायची. मिसळपाव तो माणूस तो बघा, 2 पाव एक्स्ट्रा. हा बघा तो 2 पाव एक्स्ट्रा पाहिजे त्या माणसाला. मिसळपावमुळे गोंधळ झाला, बाकी काय नाही झालं. आता येताना मिसळपाव खाल्ला काय? येताना बेटा एक तासात आमचं दर्शन झालं. संडे असून आज संकष्टी होती म्हणून लवकर झालं, नाहीतर मग डायरेक्ट 3 तास तरी लागले असते, कारण गेल्या वेळी सुजत आलेला 3 तास लागले असते. चला आता उतरूया आपण खाली. भूक लागली, खूप भूक लागली खूप. विशाल देणार ना मिसळपाव? देणार ना विशाल? देवाचं दर्शन झालं, आता नॉनव्हेज. आता आपण रोहित हॉटेलमध्ये आलोय आणि खूप थकलोय. पाय असे शिवरिंग होत आहेत. 15-15 मिनिटं बोलून 1 तास तरी लागलं दर्शनाला, 1-1.5 तास. पण लवकर झालं. या बाकीच्या संडेप्रमाणे हे लवकर झालं. आज संकष्टी म्हणून. तर आता आम्ही जेवतो. त्यानंतर मग आम्ही कधी पोहोचू माहीत नाही. पण ट्रॅव्हल खूप मस्त झालं आमचं आणि प्लॅन खूप अचानक होता. रोहन साहेबांचा, विशाल, प्रफुल्ल, सर्वात आमचे मोठे आहेत ना. शिवरिंग म्हणजे काय विचार? सर्वात आमचे मोठे आहेत ना हे प्रफुल्ल आहेत. मिस्टर प्रफुल्लांनी हा प्लॅन केला आदल्या 2-3 दिवसाच्या आधी. तर त्यांचे काय मनपूर्वक आभार. आम्ही ऋणी आहोत. हा, आम्ही ऋणी आहोत. तर तुम्हाला काय बोलायचं प्रफुल्ल? पुढचं पिकनिक काय आहे? पुढच्या पिकनिकचा हिंट? शब्दच नाही बोलला ना. कुठे गड? कोणता गड? पुढच्या पिकनिकची हिंट? नाही, कोणता तरी गड बोलला.
देवगड नाही रायगडावर रायगडावर. काय वाटतं विशाल, कसा गेला? मस्त मस्त मजा धमाल, आली. धमाल. नेक्स्ट टाइम कधी यायचं? तुम्ही बोलाल तिकडे आपण ऑलवेज रेडी भाई. सम्या, चालेल मला कुठे पण सम्याने काय पण करून द्या. सम्याने आज प्रशांतला लय मिस केले, खूप मिस केले प्रशांतला. असं टाइमपास झाला असतं माझं. त्याला बोलू असं गाडी चालवा बोलू, त्याला चालवा मस्त होती. काय होती सुरू? तुम्हाला वहिनींना काय द्यायचा होता निरोप? पुढच्या वेळी, पुढच्या पिकनिकला, पुढच्या पिकनिकला माझं लग्न नाही झालं रे. पुढच्या पिकनिकला विशालला शूज घालून पाठवावे हीच अपेक्षा आहे. हीच अपेक्षा नाही, इच्छा पण नाही. काय म्हणतात? नाही ही विनंती आहे. नाही तर पोरं जाम त्याची खेचतात. अरे पण माझं लग्नच नाही झालंय, तुम्ही का माझं नाव खराब करताय? अजून माझं लग्न खोटं बोलतोय ना पोरगा. वहिनी बघा तो लग्न नाही झालं बोलतोय. अजून बाकी आहे रायडिंग थोडीशी, बघू आता दादा. पण मला ना वाटत की आपण एवढा वेळ थांबू आणि एवढ्या माझी फोनची बॅटरी पण चालणार आहे. तर आता आपण जेऊ, मस्त भोजन करूया बघा. ऑर्डर करायचे तरी करा. तुम्हाला काय खाणार आपण? जिथे आपल्यावर आले त्याचा उपवास होता, तरी पण त्यांनी काय खाल्लं नाही. लिंबू सरबत प्यायला फक्त. तर कसं वाटला ट्रॅव्हल? गर्दी कशी होती? गर्दी आजची काय गर्दी नाही आता किती गर्दी असते? गर्दी 3-4 तास जातात नाही. ओके. चला आता भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. जेवण वगैरे काय दाखवणार नाही. बाय बाय. जेवण दाखवणार